कालच माझ्या ओपीडी मध्ये एक गर्भवती महिला डाएट चार्ट घेण्यासाठी आली होती। ती मला म्हणाली की मॅडम, काय खायचं हे तर सगळेच जण सांगतात, पण आम्हाला तुम्ही काय खाऊ नका हे सांगा, म्हणजे आम्हाला जरा जास्ती बरं होईल। काही पण खाताना मला ही काळजी वाटते की आपल्या बाळाला काही त्रास होईल का। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेऊया की गर्भवती महिलांनी काय खाणं टाळलं पाहिजे। खरं तर काही असे विशिष्ट पदार्थ नाही आहेत की जेणेकरून ते खाल्ल्यामुळे बाळाचा मिसकॅरेज झालेला आहे, असे कुठलेही पदार्थ नाही आहेत। परंतु ते पदार्थ कसे खावेत, किती प्रमाणात खावेत हे मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की आपण घरचं ताजं शिजवलेलं अन्न खायचं, शिळं अन्न शक्यतोवर खायचं नाही। ताजं अन्न पचायला हलकं असतं, त्याच्यामुळे ब्लोटिंग होत नाही, इंडायजेशन होत नाही, म्हणून ताजं अन्न खा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर शक्यतोवर घरचंच खा आणि चांगलं शिजवून खा। अर्ध कच्चं जर असलं तर त्यातून इन्फेक्शनचे चान्सेस असतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट, गर्भवती महिलांना आपण नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या आहारामध्ये कडधान्यांचा समावेश करा, स्प्राउट्स खा। तर हे स्प्राउट्स कच्चे कधीही खायचे नाही, कारण जेव्हा आपण स्प्राउट्स बनवतो तेव्हा त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये बॅक्टेरिया तयार होत असतात आणि हे कच्चे जर का आपण खाल्ले तर ते आपल्याला इन्फेक्शन होऊन लूज मोशन, ब्लोटिंग हे होण्याची शक्यता असते। म्हणून स्प्राउट्स नेहमी थोडेसे वाफवूनच खाल्ले पाहिजे। चौथी महत्त्वाची गोष्ट, दूध कच्चं अजिबात खायचं नाही, ज्याला आपण अनपाश्चराइज मिल्क म्हणतो। त्यामुळे दूध हे नेहमी तापवून पाश्चराइज मिल्कच आपण घेतलं पाहिजे, कारण दूध सुद्धा इन्फेक्शनचा खूप मोठा सोर्स आहे। दूध आणि दुधाचे पदार्थ नेहमी ताजेच असले पाहिजे, याची काळजी घ्या। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्ट फूड अजिबात खाऊ नका। फास्ट फूडमध्ये तुमचं बर्गर आहे, पिझ्झा आहे, पास्ता आहे, हे पदार्थ येतात। याच्यामधून तुम्हाला मैदा जाईल तुमच्या पोटामध्ये, ट्रान्सफॅट जाईल, एम्प्टी कॅलरीज ज्याला आपण म्हणतो त्या मिळतील आणि पोषण त्या मानाने जाणार नाही। त्यामुळे फास्ट फूड खाणं पूर्णपणे टाळायचं आहे। सहावी महत्त्वाची गोष्ट, आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करा, पण ज्यूस मात्र जास्ती घेऊ नका आणि बाहेरचं ज्यूस किंवा शेक हे अजिबात घेऊ नका। आता उन्हाळा असला की आपल्याला नॅचरलीच क्रेविंग होतं की आपण रेडीमेड पटकन काहीतरी बाहेर गेलं की घ्यावं, परंतु हे असे रेडी ज्यूस म्हणा, शेक म्हणा, हे घेण्याचं पूर्णपणे टाळलं पाहिजे, कारण हे सुद्धा इन्फेक्शनचा खूप मोठा सोर्स आहे। आता उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन असतो, त्यामुळे सगळेजण विचारतात मॅडम आंबा खाल्ला तर चालेल का। आंबा हा खूप अतिशय न्यूट्रिशियस असा फ्रूट आहे, ते खाल्लं तर चालतं, परंतु प्रमाणात खायचं, कारण ह्यामध्ये रफेज भरपूर असल्यामुळे काही जणांना लूज मोशन होतात आंब्यामुळे, उलटी पण होण्याची शक्यता असते, ऍसिडिटी होण्याची शक्यता असते। आणखी एक महत्त्वाचं फळ आहे ते म्हणजे पपई। पपईबद्दल सुद्धा खूप जणांच्या मनामध्ये भीती असते की पपई खायची की नाही। तर पपई जी आहे ती कच्ची खायची नाही किंवा अर्धी पिकलेली असते ती खायची नाही, कारण कच्च्या पपईमध्ये जे लॅटेक्स असतं त्याच्यामुळे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन होण्याची शक्यता असते। काही जणांना हा त्रास होतो, म्हणून आपल्याकडे पूर्वीचे लोक सांगतात की पपई प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नका, परंतु पिकलेली पपई जी असते ती भरपूर पोषक तत्व त्याच्यामध्ये असतात, त्याची एखाद दुसरी फोड मात्र तुम्ही नक्कीच खाऊ शकता। अननस सुद्धा आपल्याला जास्ती प्रमाणात खाणं टाळायचं आहे, कारण त्याच्यामुळे सुद्धा लूज मोशन होऊन तुमच्या गर्भाशयावर ताण येऊ शकतो। त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्ही शक्यतोवर अवॉइड करा किंवा खाल्ल्यास तर प्रमाणात खा। आणि असं जर का डाएट तुम्ही तुमचं ठेवलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल।